माननीय सुरेश कोते, श्री रमाकांत खेतान, माननीय गिरीश भाऊ, त्याचप्रमाणे संजय भेंडे, उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेषतः सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते कैलासजी, रवींद्र रुकरजी आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, आजचा कार्यक्रम करत असताना आपल्या सगळ्यांना जसा आनंद होतोय तसा मलाही आनंद होतोय. कारण सत्काराच्या सर्वच कार्यक्रमामध्ये ज्याचा आपण सत्कार करतो तो आपल्याला सत्कार करण्याचा आनंद काही त्यापासून तेवढा मिळत नसतो. आज खऱ्या अर्थाने विद्याधर अनासकर यांचा सत्कार म्हणजे सहकार क्षेत्रातल्या एका आदर्श कार्यकर्त्याचा हा सत्कार आहे. आणि त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की असं मी म्हटलं तर गैर होणार नाही की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला थोडी संकटात सापडलेली असताना तिला पुन्हा एकदा वादळात सापडलेली नौका जशी पुन्हा आणायची आणि काठापर्यंत येऊन तिला पुन्हा यशस्वीपणे पुढे न्यायचं, एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. मी त्यांना अतिशय जवळून त्यांच्याशी परिचित आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व नीती नियम पाळत असताना यश मिळवणं हे देखील खूप कठीण आहे. आता त्यांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की सहकारामध्ये राजकारण असता कामा नये, पण राजकारण हा आता आपला अविभाज्य भाग आहे. जसं समाजामध्ये चांगले लोक आहे, वाईट लोक आहे, तसं राजकारण पण आहे. त्यामुळे राजकारणात सगळं चांगलं आहे असंही नाही आणि राजकारणाच्या बाहेरही सगळं चांगलं आहे असंही नाही. मुळामध्ये समाजाच्या परिस्थितीमध्ये समाजाची जी परिस्थिती असते त्या प्रपोर्शनमध्ये चांगले आणि वाईट माणसं त्या त्या क्षेत्रामध्ये असतात. जेवढा समाज चांगला असतो त्या प्रमाणात माणसं राजकारणात चांगली असतात. त्यामुळे व्यक्तिमध्ये बदलून जेव्हा समाज चांगल्या स्थितीमध्ये येईल तेव्हा सगळ्या क्षेत्रात चांगलं वातावरण तयार होईल. ही गोष्ट खरी आहे की सहकार चळवळीने आपल्याला काय दिलं याचं महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं आणि उत्तम उदाहरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला पर कॅपिटा इन्कम GDP देशात सगळ्यात जास्त आहे. पर कॅपिटा इन्कम जास्त आहे याचं कारण त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 17-18 साखर कारखान्यांनी तिथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बदलवून टाकलं. त्यामुळे सहकार क्षेत्रातून अनेक गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्याचा अनुभव महाराष्ट्राने घेतलेला आहे. पण एक गोष्ट जी आहे जी राजकारणामध्ये, सहकारामध्ये आणि सगळ्या ठिकाणी आहे ती म्हणजे विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो. देर इज नथिंग लाईक सक्सेस. त्यामुळे यश मिळाल्यानंतर सगळेच चांगले असतात, पण अपयशामध्ये मात्र तुमच्याबरोबर कोणी राहत नाही. आणि म्हणून प्रत्येक अपयशाच्या मागे तुमची काही चूक असते किंवा तुम्ही फ्रॉड असता असं नाही. आणि त्यामुळे इफ द मिस्टेक्स आर बोनाफाईड फॉरगिव्ह देम अँड इफ द मिस्टेक्स आर मॅलाफाईड देन सॅक देम. पण एकदा काही असं झालं, बँकेचं झालं की विशेषतः सगळ्यात पहिले म्हणजे वर्तमानपत्र धावून येतात. मेलेला नसेल तर त्याला मारण्याचं काम व्यवस्थित करतात, कारण ही बँक डुबणार आहे ते जाहीर करतात. त्यामुळे जे लोक पैसे ठेवले ते मागायला येतात की माझे पैसे वापस दे, म्हणजे अजून मेला की नाही, डुबवा त्याला. त्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला सगळ्यांना सांभाळून समाजातल्या या काही चांगल्या गोष्टी आहेत या टिकवण्याशी प्रत्येकाचा काही ना काही संबंध आहे. पण एक गोष्ट जी आता अनासकरांनी सांगितली, थोडंसं त्यात मला त्यांना विनंती आहे की व्यावसायिकता, प्रोफेशनलिझम याचा संबंध गुड गव्हर्नन्सशी आहे आणि गुड गव्हर्नन्सचा संबंध कंप्लायन्सशी आहे. मी आता ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, तर हळूहळू मी RTOच्या रिलेटेड एक राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर झालं तर गाडी इथून तिथे नेली की त्याला एवढा त्रास व्हायचा. आता मी कळलं की इंटरनेटवर त्यांनी ईमेल टाकला तरी त्याचं गाडी ट्रान्सफर होईल. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची, सरकारमध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे की कोणताही विषय वेळेवर घेणं नाही. अनुप कुमार साहेबांची क्षमा मागून फक्त एक गोष्ट सांगतो की ज्या माणसाला 1 तारखेला पगार मिळतो त्याला डिले करण्याचं काय महत्त्व आहे कधी कळतच नाही. ते 24 तास जर तुम्ही उशिरा सही केली तर त्याचे करोडोचं नुकसान होतं. आणि त्यामुळे सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना वरपासून खालपर्यंत जे 1 तारखेचा पगार मिळाला, मी त्यांना विचारतो प्रश्न की तुम्हाला 1 तारखेचा पगार जर 5 दिवस मिळाला तर तुम्ही मासोळ्यासारखे तडफडता आणि दुसऱ्याची फाईल
एक एक महिना दाबून ठेवता, निर्णय करत नाही, याचं कारण काय? त्याच्यामुळे स्वाभाविकपणे याच्यातून खूप गोष्टी आहेत. त्यामुळे सहकारामध्ये प्रोफेशनल आला पाहिजे याचा अर्थ डिजिटलायझेशन झालं पाहिजे. 3 दिवसाच्या वरती फाईल नाही, निर्णय झाले पाहिजे. आणि बँकेत आता लोनला अप्लाय करायचं असेल तर परवा मी MSMEचा मंत्री असताना मी आमच्या फायनान्स डिपार्टमेंट सांगितलं की आता बँकेत यायची गरजच नाही लोन मागण्याकरता, घरून देता येईल. त्यांनी 5 गोष्टी द्यायच्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट द्यायचा, 5 वर्षाचा GSTचा किंवा 3 वर रेकॉर्ड असेल तो रेकॉर्ड द्यायचा, आणि त्याच्याचबरोबर बँकेचा टर्नओव्हर द्यायचा, इन्कम टॅक्सची माहिती द्यायची, आणि त्याच्या प्रोजेक्टच्या पुढच्या याच्याकरता त्याला किती पैसे पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट त्याची सिक्युरिटी काय, त्याची माहिती द्यायची. आता एवढ्या गोष्टी दिल्यानंतर लोन सँक्शन करायला काहीच अडचण नाही आहे. त्यामुळे आता हळूहळू आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये गतिशीलता आणली पाहिजे. पण त्याचबरोबर दुसरी आहे की प्रत्येक सहकार विभागातल्या सहकार सोसायटील्या पदाधिकाऱ्याला फाईलवर सही करायची आवड आहे. रवी दुरुक्कर बसले आहेत, त्यांना माहिती आहे. कारण त्या फाईलवर सही केल्यावर त्या प्रत्येक सदस्याला काहीतरी मानधन मिळतं. आणि त्याच्यामध्ये मी यांना म्हटलं ही चूक पुन्हा करू नका, पण ते काही बदलवू शकले नाही. ते याचं कारण असं आहे की उद्या काही झालं, ते लोन जर चुकीचं निघालं तर जबाबदार मग तो आहे, त्याच्यावर पोलीस केस होईल. तर तुम्ही प्रोफेशनल मॅनेजमेंट तयार करा आणि त्यांना सांगा की हे नियम आहे, याप्रमाणे केस सँक्शन करून आमच्याकडे आणा, म्हणजे जबाबदारी त्याच्यावर जाईल. पण सहकारमधल्या अनेक लोकांना स्वतः सही करायची इच्छा असते आणि त्याच्यामुळे प्रोफेशनल याच्यामध्ये आणत असताना स्वाभाविकपणे याची जी सिस्टीम आहे याच्यात काही गुणात्मक सुधार झाले पाहिजे. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो रिझर्व्ह बँकेचा आहे की तुम्हाला व्यावसायिकता असली पाहिजे आणि प्रॉफिट मेकिंग असलं पाहिजे. सरकार हे सामाजिक कार्य पण नाही, चॅरिटेबल कार्य पण नाही आणि बिझनेस ऑर्गनायझेशन पण नाही. मग नेमकं काय हा प्रश्न आहे. त्यामुळे जिथून मिळेल तिथून पैसा रिझनेबल याच्यात, म्हणजे वेलफेअर स्टेटची जी व्याख्या आहे की लोककल्याणकारी राज्यामध्ये आपण जो देऊ शकतो त्याच्याकडनं टॅक्स घेतला पाहिजे आणि जो गरीब आहे त्याला फुकट सेवा दिली पाहिजे. तेव्हा कमीत कमी व्याजात लोकांची सेवा करत असताना गरीब माणसाला त्याच्या उत्कर्षाकरता मदत करणं, सगळेजण मिळून त्याच्याकरता भागधारकांनी निर्माण केलेली आहे संस्था त्याला मदत करणं, हे स्पिरिट इथपर्यंत बरोबर आहे. पण ही चॅरिटेबल आहे म्हणून आपण बिझनेसमध्ये प्रॉफिट कमवायचा नाही, आपला प्रॉफिट मर्यादित कमवायचा, हे देखील मला असं वाटतं जस्टिफाय होणार नाही. प्रॉफिट केवळ कमवणं हे सहकाराचा उद्देश नाही, पण एका मर्यादेच्या वरती प्रॉफिट न कमावणं हे बरोबर आहे. कारण उद्या कदाचित एखादी बँक अडचणीत आली आणि तिच्याजवळ जर तो प्रॉफिट सेक्युर्ड असेल तर त्याच्यातून स्वाभाविकपणे त्याला तो बँक वाचवण्याकरता मदत मिळणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर प्रॉफिट मेकिंग असाल तर तुम्ही नवीन इनिशिएटिव्ह घेऊ शकता. आता 2% बँक गॅरंटी मिळते. मी खूप मागे लागून आता त्याच्यात बदल करून जवळपास फायनान्स मिनिस्टर आणला आहे की जो कोणी प्रोजेक्ट कॉस्टच्या 2% जे आहे ती बँक गॅरंटीच्या ऐवजी जर प्रोजेक्ट इन्शुरन्स करेल तर त्याला आम्ही इन्शुरन्स करून 2%च्या बँक गॅरंटीची गरज नाही, मग हळूहळू परफॉर्मन्स गॅरंटीची गरज नाही. मग आम्ही 2% इन्शुरन्सची योजना आणली तर मग सहकार बँकेने इन्शुरन्सचा धंदा का नाही करावा, त्यातून 2 पैसे मिळतील तर. आणि दुसरी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, माझा छोटासा अनुभव आहे. आमचं कोऑपरेटिव्ह स्टोअर आहे, आता 50 कोटीचा टर्नओव्हर आहे, भरपूर प्रॉफिट आहे, पण एकाही संचालकाला इंटरेस्ट नाही. आमच्यातला 1-2 बिचारा रोज जाऊन बसतात, मेहनत करतात, पण त्यांना काहीच मिळत नाही, चॉकलेट देखील फुकट खाता येत नाही. त्यामुळे कोणाला आकर्षण नाही काम करायचं. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की संचालकांना काहीतरी इन्सेंटिव्ह मिळाले पाहिजे. तर आम्ही पहिलं केलं की खरेदीवर शेअर होल्डर जेवढे आहेत त्यांना 2% डिस्काउंट द्यायचा. तर आता माझा 5,000 रुपयाचा शेअर आहे आणि आता मी जर समजा 1.5 लाखाचा किराणा वर्षातून विकत घेतला तर कमीत कमी 2% मला डिस्काउंट मिळतो. तर 5 लाखाच्या शेअरवर मला 7,000 रुपये फायदा मिळतो. तर कमीत कमी एक गोष्ट कमीत कमी ती शेअर होल्डरला मिळते. तर कुठेतरी काही ना काहीतरी त्याला असं आहे. काही लोक एवढे ऑर्थोडॉक्स आहेत की सहकारामध्ये मीटिंगमध्ये चहाही पाजायला तयार नाही, आणि काही असे आहे का त्या काजूच्या पुड्या बांधून घरी घेऊन जातात मीटिंगमध्ये. दोन्ही आहे.
त्याच्यामुळे दोन्ही गोष्टीत काय, पण आली मीटिंग तर त्याला चांगलं खायला मिळणं तर काही अडचण नाही आहे. तेव्हा एखादा दौरा वर्षातून झाला, अभ्यास दौरान कुठे गोव्याला गेले काही गेले तर काही हरकत नाही आहे. त्याच्यामुळे प्रॉफिटच्या तुलनामध्ये हे सगळे गोष्टी निग्लिजिबल आहे. कारण फायनान्शियल ऑडिटपेक्षा परफॉर्मन्स ऑडिट मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही किती पैसे वाचवले, दात कोरले आणि किती केले, निर्णय काहीच केले नाही, काही उपयोगाचं नाही. आणि म्हणून निर्णय घेताना तुम्ही किती प्रॉब्लेम, मी जसं रोडमध्ये काम करतो तर मला आता सध्या 40,000 कोटी उत्पन्न आहे यावर्षी कोविडमध्ये. तर पुढल्या 5 वर्षात माझं उत्पन्न आमच्या NHIचं 1,40,00,000 पर इयर होणार आहे. तर मग ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग बनली. तर आता मी 10 लाख 15 लाख असे खडे करतो मार्केटमधून. आता मला 2 बँकेच्या चेअरमननी फोन केला की तुम्ही पैसे घेऊन झाल्यात पण माझे पैसे NHI घेत नाही. म्हटलं काय झालं, तर म्हणा 10.10% ते दुसऱ्या बँकेत गेले. म्हटलं मग तुम्ही कमी करा. तर आम्हाला आता 25,000 30,000 कोटी 6.35 6.45 मिळाले, कारण आमचं रेटिंग हाय आहे. आता प्रश्न असा आहे की शेवटी आता प्रोफेशनलिझम येणार आहे. आणि म्हणून जिथे बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे तिथे तुम्हाला काम करण्याचा वाव पण मिळाला पाहिजे. आणि सहकाराची स्वायत्तता आणि राजकीय हस्तक्षेप या बाबतीत देखील राजकीय हस्तक्षेप होणं, ज्याचं राज्य आहे तर त्याचा हस्तक्षेप होतो, म्हणजे याला जुना इतिहास आहे. त्यामुळे ज्याचं सरकार येतं ते आपल्या मर्जीप्रमाणे त्या संस्थांना त्रास देतात, त्याच्या इन्क्वायऱ्या काढतात, ते कामच करू देत नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की सहकारात आता जेवढं झालं तेवढं पुढे झालं, पलीकडे जास्त काही संस्था नाही उडायच्या, कारण त्याच्यामुळे अनेक वेळा त्रास होतो. आणि आता नवीन जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये सहकार संस्थेचं रूपांतर पब्लिक कंपनी लिमिटेड कंपनीत करण्याचा देखील अधिकार मिळालेला आहे. त्यामुळे एकंदरीतच या चळवळीमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि कॉपरेटिव्हमधला शेअर होल्डर याच्यामधून असा सुवर्ण मध्य साधला पाहिजे की ज्याच्यातून समाजाची सेवा घडण्याचा उद्देशाला प्राथमिकता असली पाहिजे, पण त्याचबरोबर प्रोफेशनलिझम हा देखील तेवढाच महत्त्वाचा असला पाहिजे. ट्रान्सपरन्सी, डिजिटल मॅनेजमेंटची सिस्टम, आणि नवीन काळामध्ये आता झाली आहे, पेपरलेस बँक झाल्या आहेत, कॉम्प्युटर आले आहेत आणि याच्यामुळे खूप सुधारणा झालेली आहे. आणि संचालकांचाही रोल आहे तो ते लक्षात घेतला पाहिजे की जेवढे संचालक निर्णय घेतील भविष्यात त्यांनी केलेल्या सह्याकरता ते जबाबदार ठरणार आहे. त्यामुळे निर्णय घेणारा अधिकार मॅनेजिंग डायरेक्टर दिला पाहिजे. जसं शासनामध्ये असतं की शासनाचा एकदा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, हा अंडर सेक्रेटरी कोणा रे म्हणे नितीन, हा आदेश काढतो म्हणे, कोणाला विचारून काढतो म्हणे. मी म्हणलं साहेब अंडर सेक्रेटरी हा छोटा माणूस आहे. मग म्हणलं हा का सही करतो म्हणे. म्हटलं पद्धत अशी आहे की एखादी फाईल मुख्यमंत्र्यापर्यंत सही केल्यावर तिला जेव्हा अप्रुव्हल मिळतं त्याच्यानंतर ती फाईल त्या डिपार्टमेंटला येते आणि त्या डिपार्टमेंटचा सगळ्यात छोटा माणूस त्या अप्रुव्हलच्या आधारावर जो आदेश काढतो तो अंडर सेक्रेटरी खाली सही करतो. मग त्यांना लक्षात मी हा सही करणारा तो छोटा माणूस आहे, ह्याच्या नावाने सगळं सुरू आहे म्हणा. काही वेळा ते राष्ट्रपतीच्या आदेशानुसार, राज्यपालांच्या आदेशानुसार, त्यामुळे राज्याकडे सही केली आहे. त्यामुळे काही वेळा ही गोष्ट खरी आहे की याच्या बाबतीमध्ये दोन्ही बाजूंनी मधला सुवर्ण मध्य साधण्याची गरज आहे. आणि मला अनास्करांच्या बाबतीत विशेष रूपाने याचा आनंद आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये प्रोफेशनल अप्रोचही त्यांनी ठेवला. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाशी संबंधित साखर कारखानदारी त्यांनी जिवंत ठेवली. काय झालं आहे की बऱ्याच वेळा अनेक गोष्टी न माहिती असल्यामुळे होतात. आता साखर कारखान्यामध्ये जे कारखाने लिलावात निघाले ते 3-3 वेळा ऑक्शन लागून विकले गेले. आता त्याच्यानंतर तो 60 कोटीत किंवा 40 कोटीत कारखानाला त्याच्यावर 200 कोटी खर्च केला. आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की साखर कारखान्यात जेवढी साखर तयार होते त्यात पद्धती अशी आहे की उसाचे पैसे ताबडतोब द्या आणि साखर दरवर्षी 10% करून वर्षभर विका, म्हणजे त्याचं व्याज भरावं लागतं. त्यामुळे छोट्या छोट्या लोकांना देखील 400-400 कोटी रुपयाची साखर बँकेत मॉर्गेज करून वर्षभर व्याज भरावं लागतं. म्हणून कारखाना घेतला 40 कोटीत विकत, त्याच्या डेव्हलपमेंटवर नवीन बॉयलर टर्बाईन लावून 200 कोटी खर्च केले आणि साखरेला गोडाऊनमध्ये जे आहे ते ठेवलं म्हणून त्याला 300 कोटी मिळालं. तर ते दिल्लीतल्या लोकांना म्हटलं 50 कोटीच्या कारखान्यावर 700 कोटी कर्ज कसं मिळालं. आता ज्याला याची माहिती नव्हती त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ही गैरसमज वाढतात.
पण एक कारखाना जेव्हा बंद होतो तेव्हा लाख लोकांचं जीवन खराब. मी 3 साखर कारखाने विदर्भात चालवतो. मला रोज इच्छा आहे बंद करायची, कारण 30 कोटी रुपये वर्षाचं नुकसान आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो की जर हे कारखाने बंद झाले तर एका कारखान्यामागे 60 ते 70 हजार लोकांचं जीवन आहे, शेतकऱ्यापासून शेतमजुरापर्यंत. तर हे कमीत कमी 1,80,000 लोक दुसऱ्या दिवशी बर्बाद होतील. त्यामुळे हळूहळू त्यातून मार्ग काढला पाहिजे. आणि हळूहळू आम्ही आता पूर्ण इथेनॉल वाढवलं आणि त्यातून मार्ग काढत हळूहळू साखर कमी करत गेलो. आणि आता या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मोठ्या प्रमाणात इथेनॉलच्या निर्मितीला सहकार्य केलेलं आहे. आणि साखरेच्या ऐवजी इथेनॉल पेट्रोलमध्ये जाणार. आणि आता मी ठरवलं आहे की पेट्रोलच्या गाडीत 100% इथेनॉल टाकता येईल, फ्लेक्स इंजिन. म्हणजे हे कन्झ्युमर बरोबर ठरेल की त्याला 100% इथेनॉल टाकता येईल. त्या साखर कारखानदारांच्या मागे लागलो की तुम्ही इथेनॉलचे पंप टाका. आता मी इथेनॉलच्या पंपाची परमिशन दिली आहे. आणि इथेनॉल 65 रुपये लिटर आहे आणि पेट्रोल 110 रुपये लिटर आहे. आत्ताच मी इथे यायच्या आधीच मला टोयॅटो किर्लोस्कर कंपनीचे विक्रम किर्लोस्करचा फोन आला. आणि ते मला सांगत होते की मी आता टोयॅटो कंपनीच्या सगळ्या गाड्या फ्लेक्स इंजिनमध्ये, ते म्हणाले की मी युरो 6च्या स्टँडर्डच्या तयार करणार आहे. आणि जेव्हा 100% इथेनॉल वापरलं जाईल ते पोल्युशन इलेक्ट्रिकपेक्षाही कमी आहे. आणि हे इथेनॉल जर शेतकऱ्यांचं विकल्या गेलं, 12 लाख कोटी रुपयाचं आपलं इम्पोर्ट आहे पेट्रोल डिझेलचं. आणि त्यातली जर 2 लाख कोटीची जरी इथेनॉलची इकॉनॉमी बनली तर महाराष्ट्रातल्या कमीत कमी 1 कोटी लोकांचं जीवन बदलणार आहे. कारण इथेनॉलची इकॉनॉमी ही संपूर्ण ग्रामीण जीवन बदलणारी आहे. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीचा संबंध सामाजिक आर्थिक परिणामाशी आहे. आणि सहकार क्षेत्रातल्या कारखानदारीमधून विशेषतः मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात खूप बदल झालेला आहे. आणि आज येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ही चळवळ यशस्वी करण्यामध्ये अनासकरांसारख्या कार्यकर्त्यांचं आणि मार्गदर्शकाचं मोठं योगदान आहे. मला एकदा शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे होते त्यांना मी पुष्कळ मानायचो, त्यांच्या आर्थिक विचारावर माझी बरीच श्रद्धा आहे. तर त्यावेळेला नितीन हे सहकार गिकार झूठ आहे. द सक्सेस इन कोऑपरेटिव्ह इज नॉट a success of cooperative movement. It is a success of a qualitative leadership who leads cooperative movement. हे रवींद्र दुरुककर बसले यांच्या बँकेत, यांच्या शेअर होल्डरच्या कर्तृत्वाचा विजय नाही. तो यांची बँक हे आहे तोपर्यंत चांगली आहे. कैलाश अग्रवालजी होते, त्यांनी बँक चांगलं. संजय नागपूर नागरिक बँक संचालकामुळे चांगली आहे. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही तुमच्यामुळे चांगली आहे. उद्या जर बाजार भरला आणि जिल्ह्यातून निवडणुका आल्या तर पुन्हा पूर्वस्थितीत जायला फार वेळ नाही लागणार. आणि त्याच्यामुळे ते जे म्हणाले ती गोष्ट खरी आहे की इट इज ए सक्सेस ऑफ क्वालिटेटिव्ह लिडरशिप. आणि ही क्वालिटेटिव्ह लिडरशिप सहकार क्षेत्राला देणं ती पक्षापासून पक्षप्रत्येकाला लागला आहे. पण तुम्ही बिलकुल बरोबर सांगितलं की कुठलाही मंत्री हा पक्षाचा नसतो, हा देशाचा असतो, जनतेचा असतो. कुठलीही बँक पक्षाची नसते, ही भागधारकांची असते. तसं येणारे लोक एखाद्या विचाराचे असतील, पण ही संस्था शेवटी जनतेची आहे. याचे विश्वस्त भागधारक आहे म्हणजे जनता आहे. आणि त्यामुळे याच्या बाबतीमध्ये कदाचित काही समविचाराचे लोक असून ते चालवत असतील, पण शेवटी मालकी जनतेची आहे, ही व्यक्तिगत कोणाची नाही आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने याच्यातून मोठं यश मिळालं ते शैक्षणिक चळवळीला मिळालं. एक मेडिकल कॉलेज आमच्या इथे मेघे साहेबांनी वर्धेत केलं. 1,000 बेड्स आहे. आता पुन्हा 300-400 वाढवले. मी पुन्हा त्यांना नवीन मेडिकल कॉलेज आता इंग्लंड मिळवून दिलं. आमच्या पूर्ण कोविडच्या काळात त्यांच्या कॉलेजमध्ये 1200 1300 पेशंट कोविडचे ॲडमिट झाले. इकडे रणजित देशमुखांच्या कॉलेजमध्ये झाले. म्हणजे मेव आणि मेडिकल कॉलेजच्या तुलनेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये देखील तेवढ्याच लोकांना ॲडमिशन मिळाली. ते जर नसते झाले आणि सरकारच्याच भरोशावर राहिलो असतो तर आज आमच्याकडे अनेक लोकांना हॉस्पिटल नसतं मिळालं. त्यामुळे चॅरिटेबल ट्रस्टमधून मेडिकल कॉलेज निर्माण होणं, शैक्षणिक संस्था निर्माण होणं, किंवा त्याच्यामधून सहकार चळवळीतून बँका उभ्या राहणं, सहकारी साखर कारखानदारी उभी राहणं, किंवा सूतगिरण्या उभं राहणं, किंवा नवीन नवीन प्रकारचे उपक्रम उभं राहणं, ह्यातून सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये खूप मोठी भूमिका आहे. पण हे सगळं करत असताना हे
सरकार म्हणून त्यांनी काय करावं, आजच्या काळात त्यांनी काय चांगला नियम कुठला लावला पाहिजे, संस्था म्हणून त्यांनी चांगला काय विचार केला पाहिजे, भागधारक म्हणून त्यांनी काय विचार केला पाहिजे आणि संचालक म्हणून त्यांनी पण कोड ऑफ कंडक्ट कोणता पाळला पाहिजे. मी नेहमी राजकारणातल्या लोकांना म्हणतो, पैसा कमवणं गुन्हा नाही आहे. म्हटलं तुला नसेल तर सांग, मी तुला आयडिया देतो. म्हटलं पैसा कसा कमवायचा, माझ्यासारखा एक्सपर्ट नाही म्हटलं विचारलं, मी देतो. पेट्रोल पंप पाहिजे तर पेट्रोल पंप, पण तू आमदार खासदार म्हणून टक्केवारीचा धंदा नको करू म्हटलं, त्याच्यामध्ये टक्केवारीमध्ये नको पडू म्हटलं. त्यामुळे पैसा कमवणं गुन्हा नाही आहे. पैसा हे जीवनातलं साधन आहे, ती आवश्यकता आहे. पण पैसा कुठे कमवायचा आणि कुठे नाही कमवायचा, व्यवसाय. मला एक आमच्या गुरूंनी चांगला मंत्र दिला होता की राजकारण राजकारणसारखं करा, शिक्षण संस्था शिक्षण संस्थेसारखी चालवा, समाजकार्य समाजसारखं करा आणि राजकारण राजकारणासारखं करा. राजकारणात समाजकारण करू नका, समाजकारणात राजकारण करू नका आणि दोन्ही याच्यात व्यवसाय करू नका. त्याचे नियम पाळून प्रत्येकाला अधिकार आहे आपलं काम करण्याचा आणि ते करून यशस्वीपणे करता येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. आणि मला खरोखर मनापासून आनंद आहे की आज विदर्भ गौरव प्रतिष्ठानने विद्याधर अनासकरांचा सत्कार केला. हा सहकार क्षेत्रातला एक चांगला आदर्श दीपस्तंभ, ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने संजीवनी दिली, अमृत दिलं आणि मृतपाय असणाऱ्या संस्थांना वाचवण्याचं काम केलं. पॉझिटिव्ह अप्रोच, ट्रान्सपरंट अप्रोच आणि डिसिजन मेकिंग फास्ट, आणि त्यातूनही सार्वजनिक हिताचा विचार ठेवत असताना व्यावसायिकताही सोडली नाही, बँकेच्या इंटरेस्टलाही धक्का पोचू दिला नाही. हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा एका व्यक्तीचा आपण गौरव करतो आहे. हा सहकार क्षेत्राकरता अतिशय भाग्याचा क्षण आहे. मला येण्याकरता उशीर झाला, कारण माझ्या डायरीत हा कार्यक्रम आज 6:30 वाजता लिहिला होता आणि मला 6 वाजता एक ऑर्गन डोनेशनच्या कार्यक्रमाला जायचं होतं. आपल्या इथे नागपुरात कोविडच्या काळात खूप लोक मृत्युमुखी पडली. आता आम्ही लंग्स ट्रान्सप्लांट सुरू केलं, हार्ट ट्रान्सप्लांट सुरू केलं, किडनी ट्रान्सप्लांट आलं. आणि आता याच्यातून ज्या लोकांनी हे दान केलं त्यांचा आणि ज्यांच्या परिवाराने आपल्या परिवारातल्या लोकांच्या, त्या सगळ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता. म्हणून मी त्या कार्यक्रमाला आवर्जून गेलो होतो. मोठा कार्यक्रम झाला, कारण त्या लोकांनी बिचाऱ्यांनी आपल्या घरच्या प्रिय व्यक्तीचे मरण्यापूर्वी त्याचं अवयव दान केलं होतं. त्यामुळे त्या कार्यक्रमात मला उशीर झाल्यामुळे आपल्या सगळ्यांची, अनासकरांची आणि मंचावरील सगळ्यांची मी क्षमा मागतो. परंतु मला त्यांचा सत्कार करण्याचं सौभाग्य मिळालं आणि आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला आणि शिखर बँक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही विशेषतः महाराष्ट्रातल्या कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतकरी शेतमजुराचं जीवन समृद्ध संपन्न व्हावं. कारण रुरल आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आणि 115 ॲस्परंट डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये पर कॅपिटा इन्कम आणि GDP वाढल्याशिवाय देशाची प्रगतीच होऊ शकत नाही. आणि म्हणून ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये सिंचनाच्या सुविधा होणं, शेतमालावर प्रक्रिया करणं आणि शेतमालावरचा उत्पादन खर्च कमी करून त्याच्यातून व्हॅल्यू ॲडिशन करणं हे सहकार चळवळीशिवाय होणार नाही. आणि त्याकरता ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील, इथेनॉल असेल, शुगरपासून आता आपण निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम समोर येतात आहेत. आणि या सगळ्यांच्या मधून मला विश्वास आहे की आपल्याला महाराष्ट्र सुखी समृद्ध संपन्न होईल असं नाही, तर आपला देश देखील सुखी समृद्ध संपन्न होईल. अनासकरजी, मी बिहार सरकारला आणि तिथल्या MSME मंत्र्याला इथेनॉलची पॉलिसी तयार करून दिली. आता बिहारमध्ये 26 इथेनॉलचे कारखाने उघडतात आहे, उत्तर प्रदेशमध्ये 150 उघडतात आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 150 ते 200 उघडतात आहे. तामिळनाडूमध्ये 100 निघतात आहे. आणि हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि आपल्या सगळ्या गाड्या, स्कूटर याच्यावर चालणार आहेत. म्हणजे देशाचा शेतकऱ्याजवळ तो पैसा जाणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या एका प्रक्रियेतून आपण आपल्या देशाला आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्न आहे प्रधानमंत्र्यांचं, ते पूर्ण करण्यामध्ये सहकार चळवळ अतिशय महत्त्वाची आहे. मला मर्यादा आहे मंत्री असल्यामुळे, कारण कुठल्याही गोष्टीच्या स्पष्ट कॉमेंट्स केल्यावर वर्तमानपत्रातून त्याचे उलटे तिलटे अनेक अर्थ काढत असतात. त्यामुळे सगळ्याच गोष्टी काही मुक्तपणे बोलण्याची काही मला संधी नाही आहे. त्या पण तुम्ही जे म्हटलं की ही चळवळ टिकली पाहिजे, टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे आणि याच्यात गुणात्मक वाढ वाढवण्याकरता माझी आपल्याला एकच विनंती आहे की व्यक्ती पूर्णांक नसतो, अपूर्णांक असतो.
उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम असं असतं. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. पण आपली जबाबदारी अशी आहे की एक व्यक्ती जो परफेक्ट असतो त्याच्या सान्निध्यात 1000 व्यक्ती तसे झाले पाहिजे. एक अनास्करांनी काम नाही होणार. 1000 अनास्कर जेव्हा काम करणारे तयार होतील तेव्हा त्याचा मोठा इफेक्ट मिळेल. आणि ती प्रक्रिया जर करायची असेल तर प्रबोधन, प्रशिक्षण, रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप आवश्यक आहे. आज माझ्याकडे कमिशनर आले होते, महानगरपालिकेची मीटिंग होती. तर मी त्यांना म्हटलं माझी इच्छा आहे की नाग नदीच्या सांडपाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करायचा आणि तो सोलर एनर्जीवर वापरून ₹1.96 युनिटची, त्यातून तो ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा करायचा आणि त्या हायड्रोजनपासून नागपूरचे सगळी बस वाहतूक, सगळ्या ट्रक, सगळ्या इंडस्ट्रीज कुठेही पण कोळसा वापरता कामा नये. आपल्या इथलं हायड्रोजन हे आपलं एनर्जीचं हे झालं पाहिजे 10 वर्षात. आणि ते करता तुम्ही आपण पांडेवाडीत इनिशिएटिव्ह घेऊ. आता हे खूप कठीण आहे. माझी अडचण आहे की मी जेव्हा सांगतो तेव्हा कोणाचाच विश्वास बसत नाही, कारण ते आउट ऑफ बॉक्स आयडिया असतात. ते म्हणाले 5 मिनटं माझ्याकडे बघतात, म्हणाले सर कसं होईल. म्हटलं तुम्ही एकच काम करा, तुम्ही एकही पैसा लावू नका, तुम्ही काही करू नका, फक्त होणाऱ्या कामामध्ये अडचणी तयार करू नका. कोणी करत असेल तर त्याला करू द्या, बाकी सगळं मी करतो. त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल वर्ड इट मीन्स दॅट आय एम पॉसिबल. आणि त्यामुळे सहकार चळवळीच्या खूप सीमा आहेत. हे सगळे यशस्वी कार्यकर्ते बसले आहेत ज्यांनी अतिशय उत्तम चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्या बँका चांगलं काम करतात आहेत. आणि एखादी बँक अडचणीत आली म्हणजे सगळे फ्रॉड आहे, सगळे चोर आहे असे नाही. शेवटी यश आणि अपयश ही सायकल आहे. कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं, कधी उजेड असतो, कधी अंधार असतो, कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात, कधी अंधार असतो तर कधी उजेड पण असतो. त्यामुळे इट इज अ पार्ट अँड पार्सल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याची चक्र येते. राजकारणात थोडी सगळ्या निवडणुका जिंकल्या जातात. या शहरात मी काम करत असताना आम्हाला एकदा सत्कार केला होता आम्ही की कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत ज्याचे डिपॉझिट वाचले त्याचा सत्कार केला होता. जिंकले त्याचे नाही, वाचले त्याचे, कारण आम्हाला कोणी निवडूनच देत नव्हतं. आणि त्याच्यामुळे आज आम्हाला प्रत्येक ठिकाणी उभा राहिला तर निवडून येतो. पण हे करायला सुरुवात तिथूनच होती. त्याच्यामुळे यश अपयश मिळत राहणार आहे. आणि म्हणून अपयश आलं की तो चोर आहे, फ्रॉड आहे, ती संस्था खराब आहे असा व्ह्यू करणं बरोबर नाही. अडचणीतल्या माणसाला अजून अडचणीत टाकण्याच्या ऐवजी त्याला मदत करण्याची गरज आहे. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा माझ्याकडे NHIमध्ये 3,85,000 कोटी रुपयाचे 403 प्रोजेक्ट जवळपास अकाउंट NPA झाले होते. मी ते सगळ्या अकाउंट NPA होऊन सगळ्या बँकेला 3-1 लाख कोटींनी चुना लावता असताना मी 1.5-2 वर्ष रात्रंदिवस मेहनत करत होतो आणि त्यातून जवळपास 40,000 कोटी केवळ टर्मिनेट केले. आणि त्या सगळ्या कंपन्या मी पूर्ण NPAच्याकडून बाहेर काढल्या आणि आता त्या कंपन्यांचा शेअरही वाढला. कोणाजवळ 35,000 कोटीचे काम आहे, कोणाजवळ 40,000ची आहे, कोणाजवळ 30,000 कोटीची आहे आणि सगळे त्या संकटातून बाहेर निघाले. त्यामुळे आपल्याला जो जास्त ज्याची तब्येत खराब आहे, ICUमध्ये आहे, त्याला ऑक्सिजन देण्याची गरज आहे, त्याला औषधं देण्याची गरज आहे, त्याला डॉक्टरकडनं ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. तर उलटं होतं. आला का ICUत, गळा जात त्याचा, मेला का बघ, डिक्लेअर झाला का त्याचा, असं करून नाही चालणार. त्याला जास्त सरकारमध्ये आपल्याला त्याला मदत करून त्याला बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून त्यातून आपण एकंदरीतच चळवळीला चांगल्या प्रकारे अजून शक्तिशाली बनवू आणि तुमच्यासारखी माणसं नक्कीच या चळवळीला खूप शक्तिशाली बनवतील असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा आपलं निश्चितपणे अभिनंदन करतो आणि तुमच्या आयुष्यात अजून चांगलं काम तुमच्या हातून घडो याकरता परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं आणि तुमच्या हातून चांगलं काम करण्याकरता शक्ती द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला उशीर झाल्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागतो. धन्यवाद. नमस्कार.